सर्वांना नमस्कार. महाराष्ट्र शासन आणि श्री अरबिंदो सोसायटी यांच्यातील सामंजस्य करार व या अंतर्गत यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकल्प आधारित अध्ययनावर विविध प्रतिमांचे अध्ययन प्रशिक्षण 2 आठवड्यांपासून सुरू आहे. तर आंतरराष्ट्रीय गुणवत्ता कक्षा विभाग प्रमुख सौ मनीषा यादव मॅडम आणि श्री अरबिंदो सोसायटी तर्फे प्रणाली वाघ आपल्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत करीत आहे. तर आज आजचे जे प्रकल्प आहे ते आहे इयत्ता 5वीचा प्रकल्प. कोणाला काही शंका असल्यास कृपया हँड रेस करावा आणि हेही लक्षात घ्यावा की फीडबॅक फॉर्म चॅट मध्ये आहे, तो कृपया भरावा. चला तर मग वळूया अशा प्रकल्प पुस्तिकेकडे. बघूया आजच्या इयत्ता 5वीतले आपण कोणता प्रकल्प करणार आहोत. ओके, तर आजचा प्रकल्प आहे इयत्ता 5वीतला कोणाला फुलांचे आकर्षण आहे. तर इथे काय करणार आहेत, सर्वात प्रथम विद्यार्थी आपले नाव लिहिणार, शिक्षकाचे नाव लिहिणार आहेत, शाळेचं नाव लिहिणार आहेत आणि आपलं राज्य कोणतं आहे, जिल्हा कोणता आहे, तालुका कोणता आहे. तर अशा प्रकारे प्रकल्पाची सुरुवात. तर आपण ह्या प्रकल्पामध्ये आपण काही विषय अंतर्गत करतो बरं का. तर त्यात आहे पर्यावरणीय संकल्पना, गणित, इंग्लिश आणि मराठी. आपण इयत्ता 3री पासूनच विद्यार्थ्यांना स्वयंमूल्यमापन जे चौकट आहे ते स्वतःहून भरायला सांगतोय. म्हणजे काय की आपण त्यांना स्वयंमूल्यमापनाकडे स्वतःहून आपण काय शिकलो आहोत, याचं ज्ञान आपल्याला झालं आहे का, याचं मूल्यमापन स्वतःहून करावं, असं आपण त्यांना 3री पासून थोडस वळवतोय. मग 5वीत सुद्धा आपण ते लागू करतोय बरं का. मग आपण पर्यावरणीय संकल्पना जी आहे त्याच्यात आपण काय शिकणार आहोत या प्रकल्पामध्ये. तर आपण शिकणार आहोत कीटक आणि फुले. मग मध गोळा करण्याची प्रक्रिया काय आहे ते जाणून घेणार आहोत. हे सगळं विद्यार्थी स्वतःहून प्रकल्प करता करता जाणून घेणार आहेत आणि आपण फक्त एक फॅसिलिटेटर म्हणून त्यांना प्रोत्साहित करून आपण त्यांच्याकडून करून घेणार आहोत. याच सोबत मध कसे तयार होते किंवा मधाची शुद्धता काय आहे, भेसळसाठी लागणारी चाचणी कोणती आहे, हे आपण पर्यावरणात त्यांना शिकवणार आहोत. तर गणितात काय शिकणार आहेत बरं मुलं. गणितात ते मूलभूत गणितीय क्रिया शिकणार आहेत. मग वजनाचे मापन पण शिकणार आहेत आणि 2D आकार यांचं आपण इंट्रोडक्शन करणार आहोत. इंग्लिश मध्ये काय शिकणार आहेत बरं. इंग्लिश मध्ये ते शिकणार आहेत वोकॅब्युलरी आणि क्रिएटिव्ह रायटिंग. म्हणजे छोटे छोटे वाक्य स्वतःहून समजून घेऊन कसे लिहायचे आहेत, म्हणजे प्रत्येक विद्यार्थी स्वतःहून कसं लिहू शकतो, हे याचा एक छोटासा त्याचा स्वतःहून स्वतः केलेला प्रयत्न असेल. मराठीत वाक्यरचना तर विद्यार्थ्यांना येत आहे, तीच मराठीत वाक्यरचना किंवा यमक बद्ध शब्द असे शिकणार आहे. तर हे उपक्रमाबद्दल जाणून घेऊया. हा जो उपक्रमाबद्दल जाणून घेऊया जे आहे ते ऍक्च्युअली 3री पासूनच विद्यार्थ्यांसाठी आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना माहिती करून घ्यायचं आहे की प्रकल्पामध्ये त्यांना काय शिकायचं आहे. ऍक्च्युअली प्रकल्पामध्ये प्रकल्पादरम्यान ते काय शिकतील. ओके, तर ते कोणाला फुलांचे आकर्षण आहे याच्यात ते काय शिकणार आहेत. तर फुलांची त्यांची समज विकसित होणार आहे, म्हणजेच त्यांचे निरीक्षण कौशल्य वाढणार आहे. त्याचसोबत त्यांच्या आजूबाजूला फुलांच्या भोवती किंवा त्यांच्या आजूबाजूला कीटक जे आहेत
त्यांचे चौकशी आधारित असे प्रोत्साहन देऊन ते शिकणार आहे. मग जसं आपण सांगितलं की मध गोळा करण्याची प्रक्रिया सुद्धा शिकणार आहेत. तर यात त्यांना काय होणार आहे बरं? त्यांच्यात शारीरिक आणि सामाजिक भावनिक वाढ होण्यासाठी मदत करणार आहेत, जे आपण परत ब्लूम्स टॅक्सॉनॉमी कडून वळणार आहोत. ब्लूम्स टॅक्सॉनॉमी मध्ये सांगितलेलं आहे फक्त शैक्षणिक वाढ नव्हे तर आपली सामाजिक भावनिक वाढ सुद्धा झाली पाहिजे. तर त्याच्यासाठीच हा प्रकल्प मदत करणार आहे. आता या प्रकल्पादरम्यान त्यांना त्यांच्या इयत्तेनुसार व शिकण्याच्या क्षमतानुसार त्यांचे सगळे हे लक्षात घेऊन हा प्रकल्प बनवलेला आहे. तर वळूया बरं आपल्या आता मेन प्रकल्पाकडे. आता ऍक्च्युली इथे आहे माझे पूर्वज्ञान. तर याच्यावर पहिलं मी फोकस करेन. माझे पूर्वज्ञान मध्ये विद्यार्थ्यांना काय माहित आहे याचीच आपण जेव्हा आपण कोणताही विषय शिकवतो तेव्हा प्रथमतः आपण नेहमी बघतो की त्यांचं पूर्वज्ञान काय आहे, आणि त्या बेसिसवर म्हणजे प्रत्येक मुलगा तो त्या वर्गात त्यांचं पूर्वज्ञान काय असेल बरं, मग त्याचाच अंदाज घेऊन हा प्रकल्प केलेला आहे. म्हणजे जर आपण परिसर अभ्यास समजला तर परिसर अभ्यासात मध्ये त्यांना आजूबाजूच्या परिसरात आढळणारे कीटक आणि फुलांच्या नावांची माहिती, बेसिक माहिती आहे. तर गणितात त्यांना काय माहित आहे? तर गणितात त्यांना जीवनातील परिस्थिती सोबत आधारित अशी उदाहरणे ते स्वतःहून सोडवू शकतात. आणि इंग्लिश मध्ये काय, तर ते छोटे छोटे सेंटेन्सेस फ्रेम करू शकतात. मराठीत त्यांना वाक्य वाचणे, लिहिणे, उत्तरे लिहिणे, मोठी मोठी वाक्य लिहिणे हे त्यांचं पूर्वज्ञान आहे. तर जेव्हा आपण प्रकल्प चालू करतो, जेव्हा आपण प्रकल्प मुलांना विद्यार्थी वर्गात शिकवणार आहोत, तर सॉरी हा, मी शिक्षकांना विनंती करते की प्लीज आपला माईक म्यूट करावा. ओके, तर ही माझी विनंती समजा बरं का. तर जेव्हा आपण हे प्रकल्प चालू करतो तर ऍक्च्युली प्रकल्पामध्ये आपण ग्रुप तयार करायचे आहे. म्हणजे हा प्रकल्प करताना तर हा प्रकल्प करताना आपण वर्गात गट तयार करणार आहोत, आणि टीम तयार करताना, ग्रुप तयार करताना आपण एक लीडर सुद्धा बनवणार आहोत. मग या टीम लीडरचं काम काय असेल बरं? तो टीम लीडर बघणार आहे की आपल्या टीम मधील सर्व विद्यार्थी तो प्रकल्प व्यवस्थितपणे करतात की नाही. आपण तर वर्गात त्यांना प्रोत्साहित करणारच आहोत, पण त्याच सोबत तो टीम लीडर असेल. मग आपण 4 गट केले तर 4 गटांमध्ये मग शर्यत लावायची, चुरस लावायची, कॉम्पिटिशन लावायचे की सगळे विद्यार्थी करतायत हा प्रकल्प. पण प्रकल्प चालू करण्यापूर्वी त्यांना कुतूहल वाढेल असं, त्यांना त्यांचं इंटरेस्ट वाढेल असं, याच्यासाठी आपण त्यांचं एक पार्श्वभूमी तयार करायची. तर अशा वेळेस आपण त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. तर ते प्रश्न कोणते असतील? असे सोपे प्रश्न शिक्षकांसाठी मदतीस इथे दिलेले आहेत. तर ते कोणते आहेत? की कीटक फुलांकडे का आकर्षित होतात? कीटकच का आकर्षित होतात? तुम्हाला जाणून घ्यायचं आहे बरं का? तुम्हाला जाणून घेण्यामध्ये उत्सुकता आहे का? किंवा मध बनवण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला त्याच्या काय पायऱ्या आहेत, मग हे पण तुम्हाला ह्या प्रकल्पात जाणून घ्यायचं आहे. किंवा आपण जे मध खातो, जे मध घेतो आपण, ते शुद्ध आहे की अशुद्ध, मग आपण घरगुती चाचणी करू शकतो का? घरी त्याची तपासणी करू शकतो का? अशा प्रकारे प्रश्न विचारून आपण त्यांना त्यांची कुतूहल वाढवणार आहोत हे प्रकल्प करण्यामध्ये. मधाची गुणवत्ता कशी तपासू शकता? आता आपण मध्येच आपण त्यांना पेंटिंग म्हणजे मधुबनी पेंटिंग बद्दल पण आपण त्यांना सांगणार आहोत. तर तुम्हाला मधुबनी पेंटिंग माहिती आहे का? ते सुद्धा या प्रकल्पात आहे. तर ते जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का? अशा प्रकारे आपण त्यांना प्रश्न विचारून त्यांना ही कुतूहल जागरूक करून आपण त्यांच्याकडून प्रकल्प सुरुवात करून घेणार आहोत. मग आता आपण जसं कोणत्याही गोष्टीचे म्हणजे कोणताही विषय शिकवणारा उद्दिष्टे असतात, तसंच ह्या दरम्यान आपले उद्दिष्ट आहे. आणि आपण ही चाचणी सुद्धा करू शकाल बरं का. हे उद्दिष्टे बघून किंवा समजून शिक्षक एकदम आरामात सहजरित्या एखाद्या गटातल्या एखाद्या विद्यार्थ्यांना म्हणजे शिक्षकांना विद्यार्थी जास्त माहिती असतात. पालकांपेक्षा पण शिक्षकांना व्यवस्थित माहिती असतो की माझा हा मुलगा, माझा हा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी कितपत अभ्यास करू शकेल किंवा यांनी प्रकल्प केलाय की नाही. मग त्याला समरस असे काही उद्दिष्ट आहेत जे
या प्रकल्पात आपल्याला मदत करणार आहेत. तर त्यात काय आहे की परिसरात, उद्यानात किंवा बागेत फुलांभोवती उडताना दिसणाऱ्या कीटकाचे नावं सांग बरं, किंवा फुलांचे महत्व समजून घ्या आणि ते पर्यावरणासाठी का महत्वाचे आहे याचे कारण लिहा, असे ह्या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे. मधामध्ये मधमाशांची भूमिका समजून घ्या. मधमाशांची किती महत्वाची भूमिका असते मध बनवण्यामध्ये, त्यांचं उद्दिष्ट, त्यांचं महत्व समजून घ्यायचं आहे आपल्या ह्या प्रकल्पामध्ये. मध कसा बनवला जातो ते समजून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे आपण मुलांना न सांगता मुलं कशा प्रकारे करू शकतील ह्याची तपासणी आपण करणार आहोत. किंवा मधाची शुद्धता कशी तपासू शकेल त्याचा एक खूप छानसा प्रयोग दिलेला आहे. मग तू तो प्रयोग केला का घरी? म्हणजे हे उद्दिष्ट बघून आपल्याला समजणार आहे की चला ह्या विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प केला, त्याला समजलं आहे का. फुलांचा कचऱ्यांच्या परिस्थितीचे मूल्यांकन करा. त्यातून निर्माण होणाऱ्या नदी प्रदूषणाबाबत जनजागृती करा. अशा प्रकारे आपण त्यांना जागृत करणार आहोत, हे उद्दिष्ट इथे लिहिलेले आहे. आता हा KWL तक्ता आपण आपल्या विषयात सुद्धा वापरू शकता. जर मी गणित समजवत असेल, जर मी भूमिती समजवत असेल, जर मी विज्ञान समजवत असेल, तर KWL तक्ता हा खूपच खूपच महत्वाचा असतो. म्हणजे त्या विषयामध्ये मला काय माहित आहे, त्या विषयांमध्ये मला काय जाणून घ्यायचे आहे, आणि ते सगळं संपल्यानंतर मी नवीन काय शिकलो किंवा काय शिकलो, तसंच आपण ह्या प्रकल्पात करणार आहोत. प्रकल्पाबद्दल आपण इंट्रोडक्शन तर केलेलं आहे. आता प्रकल्प विद्यार्थ्याला माहिती झालेला आहे की मी आज काय प्रकल्प करणार आहे. मग हे प्रकल्प माहिती झाल्यावर त्या प्रकल्पाबद्दल आधीच तुला काय ज्ञान आहे बाळा, ते तू इथे लिहायचंय. मग तुला काय जाणून घ्यायचंय अजून, म्हणजे तो सांगेल किंवा विद्यार्थी सांगतील की मधुबनी पेंटिंग याच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. मग हे सगळं झाल्यानंतर काय नवीन शिकलो किंवा शिकले हे त्यांना स्वतःहून लिहायचं. तर ह्या प्रकारे KWL तक्ता हा खूपच विद्यार्थ्यांना मदत करतो प्रकल्प जाणून घेण्यामध्ये किंवा कोणताही विषय जाणून घेण्यामध्ये. तर आता इथे तुम्ही इतके दिवस हे प्रकल्प चालू असताना 2 आठवड्यांपासून नेहमी हे बघत होतात की एक छोटीशा मुलीचं चित्र आहे, ती चित्रात मध्ये काहीतरी सांगत आहे, त्या मुलीचं नाव असं तुम्ही ऑरो आहे. म्हणजे आपण इथे काय केलंय की बडी लर्निंग सिस्टम केलंय. आपण इथे पालक म्हणून समजवत नाही आहोत, आपण इथे शिक्षकांनी सांगितलंय बरं का असंही नाही सांगत आहोत. तर आपण प्रकल्प करतोय. तर माझ्या तुमच्यासारखीच एक मैत्रीण आहे बरं का, तर त्या मैत्रिणीचं नाव काय आहे, तर त्या मैत्रिणीचं नाव आहे ऑरो. मग प्रत्येक प्रकल्पामध्ये ऑरो भेटणार आहे आणि ती ऑरो ह्या प्रकल्पाबद्दल माहिती सांगणार आहे, शिक्षक नाही. तर काय होऊ शकतं की हा प्रकल्प करताना आपण विद्यार्थ्यांना जे टीम लीडर बनलेले आहेत त्यांना प्रोत्साहित करायचं की तुम्ही ऑरो बना आणि तुम्ही तुमच्या गटाला माहिती द्या की काय आहे ही माहिती. आणि त्यात आपण फक्त एक हेल्पिंग हँड म्हणून राहायचं आहे, होल्डिंग हँड विद्यार्थ्यांचा करायचा आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट वाचून न दाखवता, प्रत्येक गोष्ट न करता आपण त्यांना मदत करणार आहोत. या प्रकल्पाचं पुन्हा एकदा मी महत्व सांगते की ह्या प्रकल्पामध्ये आपण अंतर्गत केलेले विषय आहेत. म्हणजे एकाच प्रकल्पात विद्यार्थी पर्यावरण, गणित, इंग्लिश आणि मराठी हे शिकणार आहे. तर हे स्वतःहून ते शिकणार आहेत. त्यांच्यासाठी शिकण्यासाठी त्यांची मैत्रीण आहे ऑरो. तर आता त्यांची अभिव्यक्ती, असे प्रत्येक गट आपण बघितलेले की माझी अभिव्यक्ती, तुम्हाला नवीन काही समजेल का, 21व्या शतकातील कौशल्य. पण प्रत्येकाचं इंट्रोडक्शन शिक्षक न करता ते ऑरो करणार आहे. तर ती ऑरो ही त्यांची मैत्रीण आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की त्यांचे मस्तपैकी फुलांचे चित्र आहे. तर असे सुंदर चित्रांचे त्यांना नाव ओळख यायची. मग हे चित्र दाखवून त्यांना काळजीपूर्वक बघून त्या फुलांचं नाव लिहायचंय. म्हणजे फुलं इंट्रोड्यूस करणार आहेत फुलांना. म्हणजे जसं काय एक उदाहरण दिलेलं आहे की नमस्कार, माझं नाव गुलाब आहे. आपण इंट्रोडक्शन करताना आपण हेच सांगतो बरं का, नमस्कार, माझं नाव सौ प्रणाली वाघ आहे. फुलंही आपल्यासोबत बोलतात आहे. मग हे चालते बोलते फुलं आमच्याशी बोलायला लागलेत. आता माझ्याशी शिक्षकांनी बोलण्यापेक्षा, शिक्षकांनी सांगण्यापेक्षा हे टीम लीडर जेव्हा सांगतील तेव्हा ते जास्तच मुलांना पटणार आहे. तर अशा प्रकारे 2 उदाहरणं तर दिलेले आहेत आणि मग त्यांना बाकीच्या फुलांची नावांची ओळख करून लिहायचं आहे. मग बाकीच्यांची नावं काय. तर अशा प्रकारे त्यांना नंतर खाली थोडा विचार करूया.
आता प्रत्येक ठिकाणी त्यांना असे काही प्रश्न दिले असतील की प्रत्येक प्रकल्पामधल्या छोट्या छोट्या उपक्रमामध्ये त्यांना असे प्रश्न विचारतात ज्याच्यात त्यांना त्यांच्या मनातलं लिहायला एकदम एक स्कोप दिले झालेलं असते. म्हणजे एक ठराविक साचेबंद न करता तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही लिहायचं आहे. इथे बरेचसे प्रश्न आहेत. तुम्हाला फुले आवडतात का, किंवा का नाही आवडत? तर आजकालच्या या युट्यूब जगात आपण विद्यार्थ्यांना जेव्हा विचारतो बाळा तुला काय बनायचं आहे, तर मोस्टली विद्यार्थ्यांचं हल्ली हेच असतं की मला युट्यूबर बनायचं आहे. अशा ह्या 21व्या शतकात आपल्याला मुलांना परत पर्यावरणाकडे वळवताना हा प्रकल्प नक्कीच मदत करेल. आणि त्याच्यात दिलेले छोटे छोटे प्रश्न जेव्हा मुलं सोडवतील त्यांना त्यांना खूपच आवडतील. इथे दिलेले आहे की पर्यावरणासाठी फुले महत्वाची आहेत असे तुम्हाला वाटते का, म्हणजे त्यांचे मत त्यांना तर तुम्हाला काय वाटते हे तुम्ही लिहा. मग याच्यात ग्रुप डिस्कशन होतं. ग्रुप डिस्कशन करताना आपण ग्रुपचं कसं ऐकायचं असतं, आपले मत कसे मांडायचे असतात, हे विद्यार्थी शिकणार आहे. आणि याचा सराव लागणार आहे. कारण की पुढे जाऊन एक ठराविक साचेबंदात म्हणजे आपल्याला 21व्या शतकात टीम लीडरशिप, लीडरशिप ह्या सगळ्या क्वालिटीज आपण 5वीच्या विद्यार्थ्यांना, 3रीच्या विद्यार्थ्यांना प्रकल्पाद्वारे करून आपण त्यांना सांगत आहोत, हा तुमचा ग्रुप आहे, हा तुमचा प्रकल्प आहे, कराल आणि हो तुम्हाला काही अडचणी आल्या तर आम्हाला विचारा. अशा प्रकारे आपल्याला हा प्रकल्प घ्यायचा आहे. आता इथे सुंदरसं त्यांच्या स्वप्नातले फुल करायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे की त्यांना काय वाटतं, मग ते काय करू शकतात, काहीही विचार करू शकतात. की गुलाबाचं फुल असेल किंवा सूर्यफूल असेल, ते एकत्रित करून ते त्यांना हा ते एकत्रित करून म्हणजे ते दोन्ही फुले एकत्रित करून ते चित्र काढू शकतात. ती त्यांची कल्पकवृत्ती आहे, हे त्यांच्या स्वप्नातले फुल आहे. आपण त्यांच्या स्वप्नातला वाव दिलेला आहे की तुमच्या स्वप्नातलं फुल कसं असेल ते काढा. अच्छा ते काढल्यावर तिथे मग काही प्रश्न दिलेले आहेत की अच्छा तुम्ही तुमचं स्वप्नातले फुल तर काढले आहे पण त्याचे नाव काय आहे. अशा प्रकारे आपण त्यांना काही प्रश्न विचारले आहे. जेव्हा हे त्यांच्या स्वप्नातली फुलं तयार करतील, हा आनंददायी उपक्रम करतील, तेव्हा विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यपूर्व पूर्ण कौशल्य नक्कीच विकसित होतील आणि हा उपक्रम त्यांना ते विकसित करण्यात मदत करतील. तर आता आपण इथे काय सांगणार आहोत, तुम्हाला माहित आहे का, अशा गोष्टी आपण त्यांना इंट्रोड्यूस करणार आहोत. तर आता पुढच्या उपक्रमाकडे वळूया. आता आपण जर बघितलं तर मी सुरुवात केली आहे फुलांच्या इंट्रोडक्शन पासून. फुलांनी स्वतःला इंट्रोड्यूस केलेलं आहे. आता त्याच प्रकारे आपण जर इथे बघाल तर परत ऑरो आलेली आहे बरं का, त्यांची मैत्रीण त्यांना मदत करायला. तर आता काय की फुलांवर कीटक असतात. तर फुलांवर कीटक असतात हे तुम्ही पाहिले आहे का, मग तुम्ही बागेत जा, तुम्ही निरीक्षण करा आणि त्यानंतर तुम्हाला दिसलेल्या कीटकांचे नाव तुम्ही समजून घ्या. ते कोणत्या फुलांभोवती आढळतात हे लिहा आणि त्यांची नावं, कीटकांची नावं आणि फुलांची नावं लिहा. अच्छा, हा उपक्रम केल्यानंतर त्यांना परत काही प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. तर त्यांना शोधा आणि उत्तरे लिहा. तर त्याच्यातले काही प्रश्न असे आहेत की तुम्हाला जर संधी दिली तुम्हाला कोणते कीटक व्हायला आवडेल आणि का. जसं आपण आधीच्या उपक्रमामध्ये, ह्या प्रकल्पात असे छोटे छोटे उपक्रम आहेत जे एकमेकांशी लिंक्ड आहेत. मी सुरुवात केली फुलांपासून, आता मी हळूहळू कीटकांजवळ जाते. तर ह्या उपक्रमात पर्यावरणावर आधारित कृतीमध्ये मी जेव्हा कीटकांकडे गेली, आधी मी फुलांचं केलं तेव्हा मी त्यांना स्वप्नातले फुलं बनायला सांगितली. आता मी कीटक झालेली आहे, मी कीटक शोधते. तेव्हा त्यांना मी संधी दिली आहे की तुम्हाला कोणता कीटक व्हायला आवडेल आणि का. मग जर मी कीटक झाली बरं का, तर कोणत्या फुलांभोवती मला फिरायला आवडेल, मग कोणतं फुल तुम्ही निवडाल. मग प्रत्येकाची त्यांची विचारसरणी वेगवेगळी असते आणि ते त्या प्रकारे विचार करून उत्तरं देतील. मग चला चला सजग होऊया. आता त्यांना हे सांगायचं आहे की आपण जागरूक कीटकाचे निरीक्षक कसे होऊ शकतो. मग त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला बारकाईने कीटकाचे निरीक्षण करायचे आहे. आता जर इथे तिथे हालचाल केली तर कीटकांना इजा होऊ नये, मग तुम्ही बागेत जा, तुम्ही आजूबाजूला बघा, शांतपणे बसा आणि मग तुम्ही त्यांच्या कीटकांचा आवाज येतो का त्यांचे बारकाईने निरीक्षण करा. ही कृती करताना तुम्हाला काय अनुभव आला, तुम्ही कशामुळे जागरूक झाला, तुम्हाला कसं वाटलं.
मग बागेचं सौंदर्य तुम्ही कसे टिकवू शकाल, असे काही आपण त्यांना मोटिवेटिंग प्रश्न विचारू शकतो. त्याच्यानंतर त्यांना कलाकार बनण्याची संधी आहे. आता इथे तुम्ही बघू शकता की अर्धा फुलपाखरूच दिलेला आहे आणि त्यांना दुसरा भाग काढायचा आहे. मग हे सुशोभित करण्यासाठी ते त्यांच्या मनातली रंग काढू शकतात, मग रंग भरू शकतात. मग कधी रंग बाहेर सुद्धा जाऊ शकेल. तर आपण जेव्हा त्यांच्या प्रकल्प पुस्तिका बघतो तेव्हा आपल्यालाच कळेल की हा आपला विद्यार्थी किती म्हणजे नवोदित कलाकार आहे. आता कुतूहलाचा आहे. जेव्हा आता हे ते करतात, हा उपक्रम जेव्हा विद्यार्थी करतील तेव्हा नक्कीच त्यांच्या कल्पनेचा विचार करून ते स्वतः एक कीटक बनणार आहेत. ओके. मग जेव्हा ते विचार करतील, उत्तरे देतील, तेव्हा त्यांना त्यांचे विचार विकसित करायला मदत होईल. म्हणजे मी कोणत्या फुलाभोवती फिरणार आहे, मला कीटक निरीक्षण करताना मला काय समजले. तर अशा प्रकारे आपण त्यांना निरीक्षण कौशल्याची मूल्य विकसित करायला मदत करतो. तर आता परत ज्ञानाचे जग. आता या ज्ञानाच्या जगात प्रत्येक वेळा मी तुम्हाला सांगितलं आहे की आपल्याला भेटायला ऑरो येतोय, ऑरो येते. तर ऑरो आलेली आहे आणि ती परत माहिती देते. म्हणजे जरी शिक्षकांनी सांगितलं नाही तरी मी तुम्हाला जसं सांगितलं की गट तयार करून त्या टीम लीडर कडून तो लीडर सुद्धा हे ऑरो म्हणून समजून घेईल की उद्या मी हा प्रकल्प करणार आहे, त्याच्यातला ज्ञानाचा जग करणार आहे. तर बघा बरं काय करता येईल. तर अशा प्रकारे इथे तुम्ही बघू शकता की मधमाशांबद्दल लिहिलेलं आहे. तर हा मधुरच गोळा करून मध बनवण्याचा प्रवास दाखवलेला आहे. तर विद्यार्थ्यांना त्यांच्या कुटुंबाशी किंवा मित्रांसोबत चर्चा करून मधमाशीचा दिलेला प्रवास त्याचा तक्ता पूर्ण करायचा आहे. म्हणजेच काय, नमस्कार, मी मधमाशी आहे, तर माझं नाव काय. आता त्यांना रिकाम्या जागेत हे भरण्यासाठी त्यांनी मदत चौकट सुद्धा दिलेली आहे. आता ही मदत चौकट बघाल तर मदत पेटीत काय लिहिलेलं आहे, पोळे, इतर मधमाशा, आमचे पंख फडफडवा, माझ्या सर्व सहकारी मधमाशा माझ्यासोबत बाहेर जातात. म्हणजे असे विविध वाक्य त्यांना भरायचे आहेत. म्हणजे त्यांना वाक्य पूर्ण करायचे आहेत हे चित्र बघू. म्हणजेच काय की हा प्रवास जो आहे मधमाशांच्या जगात घेऊन जातोय आणि त्यांचा प्रवास ते स्वतः चित्र समजून, चित्र बघून, याच्यात ग्रुप डिस्कशन सुद्धा आपण पुन्हा आणू शकतो. तर ते डिस्कस करून ते घरी डिस्कस करू शकतात, विद्यार्थी मित्रांसोबत डिस्कस करू शकतात, वर्गात डिस्कस करून हे सगळे ते हे भरू शकतात. म्हणजे त्यांचा प्रवास ते स्वतःहून त्यांना नंतर लिहायचा आहे. जसं इथे आता आपण बघू शकता की प्रश्न दिलेला आहे त्यांना की मधमाशांद्वारे मध कसा बनवला जातो यावर तुमच्या स्वतःच्या शब्दात परिच्छेद लिहा. तर याच्यात आता जो हा प्रवास आपण बघितलेला आहे मधमाशीचा, तो प्रवास ते स्वतःहून भरणार आहेत आणि नंतर ते एक परिच्छेद लिहिणार आहे. मग इथे कुतूहल पण आहे आणि तुम्ही किती हुशार आहात. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण घेऊ शकतो की तुम्ही किती हुशार आहात. तर आता तुम्ही तो प्रकल्प संपवला का, तुमचा प्रकल्प 10 वर पानात 10 वरील प्रकल्प झाला का. अच्छा, मग मला सांगा की मधमाशांच्या पोळ्यातील पेशीचा आकार कसा असतो, सांग बरं. मग त्या विद्यार्थी म्हणजे त्या ग्रुप मधल्या टीम लीडर न घेता जो विद्यार्थी बोलत नाही त्याला पुढे येऊन, वर्गाच्या पुढे येऊन हे उत्तर द्यायला सांगायचं. मग आपण याला ग्रुप गेम सुद्धा करू शकतो, म्हणजे गेमिंग झोन सुद्धा करू शकतो की विद्यार्थी जेव्हा सांगतील तेव्हा नाही आम्हाला आमच्या गटाला जास्त मार्क मिळावे म्हणून आम्ही सांगू. ओके. अशा प्रकारे जेव्हा हा चर्चा आधारित उपक्रम विद्यार्थी करतील आणि मधमाशांच्या प्रवासाची चर्चा करतील, समजून घेतील, तेव्हा तेव्हा मधमाशांच्या प्रवासाबद्दल जेव्हा ते शिकतील तेव्हा नक्कीच आपण त्यांना परत पर्यावरणाविषयी जागरूकता तर करतच आहोत, पण त्यांच्यात संवाद कौशल्य सुद्धा विकसित करायला आपण मदत करत आहोत. अशा प्रकारे ह्या प्रकल्पातील छोटे छोटे उपक्रम त्यांना मदत करणार आहे. आता हे व्हॅल्यू बेस्ड लर्निंग, व्हॅल्यू बेस्ड लर्निंग हा इंग्लिश उपक्रम आहे. तर ह्या इंग्लिश उपक्रमामध्ये परत ऑरो आपल्या भेटीला आले आहेत. तर खरं तर काय होतं की ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की हाऊ वी हाऊ हनी बीज मेक हनी फ्रॉम द नेक्टर. बट आय वॉज थिंकिंग इफ ऑल बीज गो टू कलेक्ट नेक्टर देन हू टेक्स केअर ऑफ देअर एग्स. म्हणजे इथे प्रश्न दाखवलेला आहे ऑरोने. ऑरो स्वतः तिला प्रश्न पडलेला आहे की सर्वे जातात आहे. ओके, सर्वे मधमाशा निघून गेलेल्या आहे मध गोळा करण्यासाठी. कारण की आता आपल्या
मागच्या प्रकल्पाच्या उपक्रमात आपण तर बघितलेलं आहे की मधमाशा मध बनवतात. मग मधमाशी जेव्हा मध बनवतात, मग त्यांच्या अंड्यांकडे कोण लक्ष देतं? मग अशा वेळेस ऑरो होती कुठे त्यावेळेस? त्यावेळेस ती एका फॅमिली फंक्शनला होती. तर माय फादर शोड मी अ टीम ऑफ caterers and said that every member of the team was assigned a particular task. म्हणजे ती फॅमिली फंक्शनला असताना तिथे जे केटरर्स होते, तो अख्खा एकच माणूस सगळं काम करत नव्हता. काही भाज्या कापत होता, कटिंग व्हेजिटेबल्स, काही स्टॉल्स कडे बघत होते माणसं. म्हणजे ज्या प्रकारे प्रत्येक माणूस ह्या केटरिंग मधले सगळे प्रत्येक माणूस या फंक्शन मधले काम करत आहेत, तसेच या बिया पण मधमाशा पण प्रत्येक आपलं आपलं काम वाटून घेतलेलं आहे. मग आपल्याला आता हेच जे वाटून घेतलेले आहे त्यांचे कार्य लिहिलेले आहे. म्हणजेच की क्वीन बीचं काय आहे, तर ती फॅमिलीची हेड आहे. ती संपूर्ण फॅमिलीची काळजी घेते. शी हेल्प्स टू मेंटेन युनिटी इन द फॅमिली. ती एकत्रितपणा कसा राहील पोळामध्ये याच्याबद्दल ज्ञान घेते, याच्याबद्दल काळजी करते. तर याच्यामधून आपण इथे बघितलं तर त्यांचे व्हॅल्यूज तर दिलेले आहेत, त्यांचे रोल्स दिलेले आहेत, म्हणजे व्हॅल्यूज आणि स्किल्स ओळखायचे आहेत. म्हणजे क्वीन बी चा रोल असा आहे की ती फॅमिलीची हेड आहे, ती फॅमिलीची काळजी घेते, ती फॅमिलीमध्ये युनिटी करायला मदत करते, ती काळजी घेते की ती फॅमिलीमध्ये एकत्रितपणा राहील. मग याच्यावरून आपण काय शिकतो? त्या क्वीन बीला, त्या राणी मधमाशीला काय गुण असतील तिच्यामध्ये, तर ती हा रोल करू शकते. म्हणजे तिच्याकडे रिस्पॉन्सिबिलिटी पाहिजे. जर वरच्या याच्यामध्ये तुम्ही बघाल चौकटीत, तर तिथे लीडरशिप, रिस्पॉन्सिबिलिटी, सॅक्रिफाईस, ऑनेस्टी, एम्पथी, तर ह्या गोष्टींकडे आपण वळवतो विद्यार्थ्यांना. मग अशा प्रकारे विद्यार्थी स्वतःहून जाणून घेतील की हे काय आहे. समजा जर त्यांना नाही समजलं एम्पथी म्हणजे काय, अशा वेळेस विद्यार्थी शिक्षकांकडे अप्रोच करू शकतील की एम्पथी म्हणजे काय. अशा वेळेस मग शिक्षकांनी पुढे येऊन त्यांना समजवायचं आहे. तर आपला रोल काय आहे की आपण त्यांना स्वतःहून आधी शिकून घ्या की तुम्हाला शिकतंय की नाही. मग तुम्हाला जमत नसेल मग तुम्ही आमच्याकडे या. अशा प्रकारे त्यांना मदत करायची आहे आपल्याला हा प्रकल्प करताना. मग याच्यात व्हॅल्यू बेस्ड लर्निंग मध्ये खूप सुंदर प्रश्न दिलेले आहेत. की आधी आपण काय सांगितलं त्यांना पहिल्या छोट्याशा उपक्रमात, की फूल झालं तर कोणतं स्वप्नातलं फूल होणार. मग तो कीटक झाला तर कोणता कीटक होणार. मग आता आपण आलोय फुलापासून, कीटकापासून मधमाशांकडे. कारण की आपल्या प्रकल्पामध्ये आपण जेव्हा शिकत होतो तेव्हा आपण बघितलेले आहे उद्दिष्टांमध्ये की मधमाशांपासून आपण मधमाशा मध कशा तयार करतात हे बघायचं आहे. तर आता त्यांना आपण मधमाशांचा प्रवास सुद्धा दाखवलेला आहे. तर आता त्यांना विचारायचं आहे, यू वर अ हनी बी, व्हॉट रोल वुड यू लाईक टू प्ले इन अ हाय. म्हणजे जर तुम्ही मधमाशी असाल तर मागच्या या दिलेल्या, जसं क्वीन बी दिली आहे, वर्कर बी दिली आहे, ड्रोन बी दिली आहे, यांच्यामध्ये तुम्हाला काय बनायला आवडेल. मग ते त्यांचे मत लिहितील किंवा मत सांगतील. मग त्याच्यातला पुढचा प्रश्न असा आहे की एखाद्या ग्रुपचा लीडर, म्हणजे आता समजा जर त्यांच्या ग्रुपचा एक लीडर असेल तर तो लीडर का झाला, त्याच्यामध्ये काय गुण होते की तो लीडर झालेला आहे. तर तोच प्रश्न आहे की व्हॉट क्वालिटीज डज इट टेक टू बिकम द लीडर ऑफ अ ग्रुप. मग ह्या क्वालिटीजचा विचार करायला आपण लावतोय की ह्या क्वालिटीज एखाद्यामध्ये असेल तर तो आरामात ग्रुपचा लीडर बनू शकतो. ग्रुपचा लीडर बनल्यानंतर तो वर्गातला मॉनिटर बनू शकतो. अशा प्रकारे आपण हळूहळू त्यांच्यामध्ये लीडरशिप क्वालिटी आहे. त्याच्यानंतर एक सुंदरशी ऍक्टिव्हिटी दिली आहे. मग त्यांना त्यांच्या फॅमिलीमध्ये जायचं आहे. आता आपण पर्यावरण, समाज, आपलं घर, हेच यांच्या अवतीभोवती आपण त्यांना परत वळवतो. तर त्यांना जसं आपण इथे उदाहरण लिहिलंय की आता फादर पण कुकिंग करतात बरं का, माझे वडील सुद्धा कुक करतात. मग ते कुकिंग करताना त्यांच्यामध्ये काय असलं पाहिजे की आपल्याला पेशन्स असलं पाहिजे, दुसऱ्यांभोवती सहानुभूती असली पाहिजे. म्हणजे पेशन्स असेल तर कुकिंग होतं असं त्यांनी सांगितलेलं की आपल्यामध्ये असलं पाहिजे. तर त्यांना काय करायचं आहे की राईट दी व्हॅल्यूज अँड स्किल्स दॅट दे रिक्वायर टू कम्प्लीट डिफरंट ऍक्टिव्हिटीज. म्हणजे प्रत्येक मेंबरला काय ऍक्टिव्हिटीज करायचं आहे, त्यांचा रोल काय आहे,
अच्छा, हा रोल करताना त्यांच्यामध्ये काय व्हॅल्यूज असले पाहिजे, अशा प्रकारे त्यांना हा तक्ता पूर्ण करायचा आहे. मग हे करताना इथे तर दिलेले आहे, इथे दिलेली माहितीमध्ये डू यू नो मधल्या माहिती शिक्षक स्वतः सांगू शकतो. तर आता जेव्हा हा जॉयफुल आणि एंगेजिंग ऍक्टिव्हिटी जेव्हा विद्यार्थी करतील, म्हणजे जेव्हा ते समजून घेतील की लीडर्स कसे बनू शकतात, किंवा एखादं काम करण्यासाठी काय महत्वाचे रोल्स असले पाहिजे, तुमच्याकडे काय व्हॅल्यूज असले पाहिजे, काय स्किल्स असले पाहिजे, काय कौशल्य असले पाहिजे, जेव्हा हे तो विचार करतील, तेव्हा आपण त्यांना रिस्पॉन्सिबिलिटीची व्हॅल्यू देतोय. आपण त्यांना त्या क्वालिटीज वर रिफ्लेक्ट करायला सांगतोय, त्या क्वालिटीजचा विचार करायला सांगतोय की बाबा ह्या क्वालिटीज असल्या पाहिजे तर आपण हे काम करू शकतो. मग त्या क्वालिटीजचा आपण त्या 5वीच्या विद्यार्थ्याला हळूहळू छोट्या छोट्या मार्गाने आपण त्यांना इंट्रोड्यूस करतो. आता पुढच्या प्रकल्पाकडे वळू, पुढच्या उपक्रमाकडे वळूया. पुढचं आहे व्यक्तिमत्व विकास. आपण फुलांपासून कीटकाकडे गेलो, कीटकांपासून मधमाशांचा प्रवास बघितला, मधमाशांपासून आता आपण मध गोळा केलेलं आहे. आता हे मध गोळा केलेलं कुठे जाणार बरं? बाटल्यांमधून ते बाजारात जाणार आहे. आता हे बाजारात जाताना त्यांच्या पायऱ्या दिलेल्या आहेत त्यांनी. तर ह्या पायऱ्या त्यांना विद्यार्थ्यांना योग्य क्रमाने मांडायच्या आहेत, त्यांना क्रम दर्शवायचा आहे. हा, ह्या पायऱ्या मग त्यांना समजणार आहे की फुलांपासून तर मध तयार होतच, त्याच्यात मधमाशा मदत करतात, तो खूप इम्पॉर्टंट रोल असतो त्यांचा. मग आता हे मध बाटलीत भरून त्याचा प्रवास बाजारात आणि दुकानात कसा सुरू होतो, आता ह्या प्रवासाकडे आपण त्यांना वळवणार आहोत. त्याच्यातच आपण बघू शकता की इथे या प्रकल्पामध्ये छोट्या छोट्या प्रश्न विचारलेले आहेत. आता आपण प्रत्येक उपक्रम जेव्हा करतो तेव्हा छोटे छोटे प्रश्न विचारतो. हेच या पीबीएलचं म्हणजे प्रोजेक्ट बेस्ड लर्निंगचं हेच एक वैशिष्ट्य आहे की जे छोटे छोटे उपक्रम करतात ते विद्यार्थी, त्याच्याबद्दल त्यांना उपक्रम तर करायचाच आहे, पण ते विचार करून, थोडा विचार करून त्यांना त्यांचे प्रश्नांची उत्तरं सुद्धा सांगायची आहेत. समजा तुम्हाला मधमाशांमध्ये आणखीन कोणता गुण दिसतो, मग खाली दिलेल्या तक्त्यांच्या गुणांची यादी करा आणि त्यानुसार त्यांचा तक्ता भरा. असं इथे छानसा प्रश्न विचारलेला आहे. मधमाशांची वैशिष्ट्ये, तर तुमच्याकडे ही गुणवत्ता आहे का? तुम्ही ती एखाद्या प्रसंगामध्ये दाखवली आहे का? असल्यास तिचं वर्णन करा. म्हणजे मधमाशांची जी वैशिष्ट्य आहे, गुण वैशिष्ट्य आहे, की लिडरशिप क्वालिटी बघितली आपण, ती फॅमिलीचं प्रोटेक्शन करते ते बघितलेलं आहे आपण, फॅमिलीचं प्रोटेक्शन करते ते बघितलेलं आहे, ती हेड ऑफ द फॅमिली. अच्छा, काही छोटे छोटे गुण आपल्याकडे आहेत का? मग हो हो किंवा नाही असे नुसतं उत्तर द्यायचं नाहीये विद्यार्थ्यांना, बरं का? मग ह्या हे गुण तुम्ही कुठे दाखवले आहेत का? मग ते प्रसंग सांगा तुम्ही. जर समजा तुमच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी नसेल आणि ती तुमच्यामध्ये रुजवायची असेल तर तुम्ही कशी करू शकता, याचाही विद्यार्थी विचार करतील आणि लिहितील. तर अशा प्रकारे आपल्याला विद्यार्थ्यांना विचार करण्याला लावायला हे छोटे छोटे उपक्रम आहेत. जेव्हा विद्यार्थी हा उपक्रम करतील, म्हणजे हे उपक्रम जेव्हा विद्यार्थी करतील तेव्हा ते त्यांच्या विचारसरणीमध्ये एक अजून भर पडणार आहे ऐकायला येणार की की जबाबदारीचे मूल्य, म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीची जबाबदारी जाणीव करून घ्यायची आहे, तर ती जबाबदारी आपल्यामध्ये येण्यासाठी आपण एखाद्या गोष्टीची जबाबदारी घेऊ शकतो का, स्वीकारू शकतो का, हे आपण नेहमीच त्यांना मूल्य रुजवतोय. पण ह्या प्रकल्पाद्वारे, या उपक्रमाद्वारे सुद्धा हे मूल्य त्यांच्यामध्ये रुजणार आहे. मग तुम्ही किती हुशार आहात हे प्रश्न आपण विचारू शकतो बरं का वर्गात. मधमाशांप्रमाणे आणखीन कोणते कीटक वसाहत करून राहतात हे त्यांना शोधायचं आहे आणि आपल्याला सांगायचं आहे.
असे ह्या प्रकल्पामध्ये छान छान छोटे छोटे उपक्रम दिलेले आहेत. आता तुम्ही स्वतः करा, हा भाग आहे. परत आले आपली मैत्रीण ऑरो. आता ऑरो काय करते, आपण आता परत मी एकदा सांगते, फुलांपासून कीटकापर्यंत, कीटकापासून मधमाशांचा प्रवासापर्यंत, मधमाशांच्या क्वालिटीज पर्यंत. मधमाशांच्या क्वालिटीज मध्ये मधमाशांमध्ये काय गुणधर्म आहे, लिडरशिप क्वालिटी आहे का, मग आपल्या घरातल्या व्यक्तींकडे कोणते कोणते गुणधर्म आहेत, त्याच्यापासून आता आपण मधापर्यंत गेलेलो आहोत. मध आपण दुकानात कसे पोचलेले आहे हेही पाहिलेले आहे. आता ते मध शुद्ध आहे की नाही याची तपासणी करून बघायचा हा छोटासा उपक्रम आहे. तर ह्या मधाची शुद्धता तपासण्यासाठी त्यांना ऑरोने त्या सूचना दिलेल्या आहेत. तर इथे त्यांनी पाण्याची चाचणी किंवा विनेगरच्या चाचणीद्वारे या मधाची तपासणी करायची आहे. म्हणजेच काय करायचं आहे की त्यांना हे घरी, त्यांच्या घरी जे मध अवेलेबल आहे, मध आहे घरात, ते मध घेऊन बघायचं आहे. 1 चमचा मध पाण्यात मिसळायचं आहे. जर हे मध पूर्णपणे पाण्यात विरघळले तर ते मध नाही, तो साखरेचा पाक आहे. आणि जर मध तळाशी बसले तर ते शुद्ध आहे. तर ते मध शुद्ध आहे याची कल्पना त्यांना स्वतःहून मध तपासून समजणार आहे. ते स्वतः घरी जाणार आहे, स्वतः हा प्रयोग करणार आहे. विनेगर जरी घरी अवेलेबल नसेल, म्हणजे नसेल आपल्या घरी, तरी पाणी तर असतच. मग मध आणि साखर, तो साखरेचा पाक आहे आपल्याला कसं काय कळलं, कारण की ते पाण्यात विरघळलं. मध हा खूप घट्ट असतो, त्याच्यामुळे तो लवकर पाण्यात विरघळू शकणार नाही, म्हणून तो खाली तळाला बसतो. म्हणजेच काय की आपल्याला आपल्या घरी जाऊन मधाची, मध शुद्ध मध आहे की भेसळ मध आहे याची चाचणी करायची आहे. हा प्रकल्प जेव्हा मुलं करतील तेव्हा त्यांच्यामध्ये खूप उत्सुकता जागरूक होईल आणि ते दुसऱ्या दिवशी आपल्याला सांगायला पण येतील की गुरुजी माझ्याकडे मध जे आहे ते शुद्ध आहे. काही सांगतील नाही नाही, मी बाजारातून आणलेलं मध ना अजिबातच शुद्ध नाहीये, ते पाण्यात विरघळलं. मग ते कोणत्या दुकानातून आणलेलं, एवढंही नाही, ते जाऊही शकतील दुकानदाराकडे आणि विचारू शकतील तुम्ही आम्हाला शुद्ध मध का दिलं नाही. आणि शिक्षकांना, गुरुजनांना, विद्यार्थी खरंच हा प्रयोग घरी करून बघतात. म्हणजे बिलकुल. आपण त्यांना जे सांगतो त्यांना म्हणजे शिक्षकांवर खूप जास्त विश्वास असतो. जर माझ्या शिक्षकांनी हे सांगितलेलं आहे तर मी नक्कीच ते करून बघणार. आणि जर त्यांनी स्वतःहून प्रयोग केला आणि त्यांनी शोधलं तर त्यांना त्यांच्यावर प्रयोग करण्याचे सुद्धा गुण त्यांचे आत्मसात होते. आम्हाला भेटले कुठेतरी मागे, म्हणजे भेटले होते बेटे. त्याच्यानंतर जसं आपण प्रत्येक छोटे छोटे उपक्रम करतो त्याच्यानंतर त्यांना काही प्रश्न आहेत. नुसतं उपक्रम करून सोडून नाही द्यायचं बरं का. मग त्या उपक्रमाचं मग आपल्या मनात कसे राहतील हे उपक्रम, त्याच्यासाठी नुसतं कोऑर्डिनेशन म्हणजे नुसतं निसर्गात फिरा बघा, पण त्यांचं तुम्ही काय संशोधन केलं हे लिहून तरी काढा. मग ते लिहिल्यावर तुमच्या लक्षात राहणार आहे बरं का. मग लोक भेसळ का करतात हे योग्य आहे का, मग तुम्हाला काय वाटतं, तुम्ही स्पष्टीकरण द्या त्याच्यात. मग तुम्ही जे तुमच्या घरातलं मध तपासलंय, त्याची शुद्धता तपासली, वरील सूचना ज्या वापरून तुम्ही तुमच्या घरातून चाचणी केली, तर तुम्ही काय निष्कर्ष काढला याचंही त्यांना उत्तर द्यायचंय. हा जेव्हा उपक्रम, चौकशी आधारित उपक्रम म्हणजे मधाची भेसळ नावाची चाचणी करताना ते विचार करतील, तेव्हा आपण त्यांना विज्ञानाकडे वळवतोय. आपण त्यांना वैज्ञानिक तर्क विकसित करण्यास आणि शुद्ध मधाचं पाण्यात सहज विरघळण्याचे कारण सुद्धा शोधण्यास मदत करणार आहोत. अशा प्रकारे हा उपक्रम जेव्हा विद्यार्थी करतील तेव्हा त्यांना स्वतःहून करतील, तेव्हा त्यांना मधाची तपासणी करायला ते शिकणार आहेत आणि वैज्ञानिक तर्क विकसित करण्यास त्यांना मदत होणार आहे. आता आपण मधाची भेसळ बघितली, आता पुढे बघूया एक वेगळा विचार. परत आली आहे आपल्या भेटीला आपली मैत्रीण ऑरो.
आता ह्या प्रकल्पात, ह्या उपक्रमात असं दिलेलं आहे की काल संध्याकाळी मी आई वडिलांसोबत किराणा सामान घेण्यासाठी दुकानात गेले होते. आता मध विकत घेतला. मधावर काय असतं, तर छापील किंमत असते, त्याचे प्रमाण असतात. मग बाजारातून एखादी वस्तू जेव्हा आपण विकत घेतो तेव्हा त्यांची किंमत आणि प्रमाण ही आपण पाहतो का? तर त्यांना आपण सांगणार आहोत की तुम्ही जर किराणा दुकानात जा, मधाची एखादी छोटीशी बाटली विकत घ्या. त्या बाटलीवर तुम्ही पाहत असलेल्या गोष्टींची यादी करा. मग अशा वेळेस ते जेव्हा पण कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टी विकत आणतील किराणा दुकानातून, तेव्हा त्याच्यावर असलेल्या इन्ग्रेडियंट्सच्या नावांचे ते नक्कीच निरीक्षण करतील. मग त्यांना परत इथे लिहायचं आहे की ह्या बाटलीवर त्यांचे काय निरीक्षण होते. आता ह्या प्रकारे आपण त्यांना गणिताकडे पण वळवणार आहोत. तर गणिताचा एक सोपा प्रश्न सुद्धा त्यांना विचारणार आहोत. आपण पर्यावरण बघितलं, आपण त्यांना संवादचे कौशल्य पण शिकवले, आपण त्यांना निरीक्षणचे कौशल्य शिकवले, आपण त्यांना इंग्लिश रायटिंगचे छोटे छोटे वाक्य कसे लिहायचे ते शिकवलेत, आपण त्यांच्यामध्ये व्हॅल्यूज आणि स्किल्स शिकवतोय. म्हणजे प्रत्येक विषयाची एकत्रितपणे आपण करतो. इंटिग्रेटेड शिक्षण, हे इंटिग्रेटेड शिक्षण ह्या प्रकल्पादरम्यान आपण करतो. तर त्याच्यासाठी त्यांनी एक छोटासा प्रश्न विचारलेला आहे. मला प्रत्येकी 250 ग्रामाच्या 20 मधाच्या बाटल्या खरेदी करायच्या आहेत आणि एका बाटलीची किंमत 200 रुपये आहे. आता 20 बाटल्यांच्या मधाचे एकूण प्रमाण आणि त्याची एकूण किंमत शोधा. तर हे स्वतःहून विद्यार्थी शोधून लिहिणार आहे. त्याच्यानंतर आता सगळ्याच गोष्टी आपण विकत घेतो तर त्याला एक ब्रँड नेम तर असतंच बरं का. तर त्यांना इथे शोधून काढायचे आहे की आपण सहसा मध विकत घेतो तर त्याच्यावर काय ब्रँडचे नावं आहेत का. मग हे ब्रँड नेम एक्झॅक्टली काय आहे हे त्यांना सांगायचं. तर त्यांना ब्रँडचे नाव, त्या मधाची किंमत, त्याचे प्रमाण असे त्यांना शोधून तपासून लिहायचे आहे. तर आता आपण उपक्रम केला. तर उपक्रमात आपण बघतोय की उपक्रम केल्यानंतर काय असतं बरं का, प्रश्न असतात. प्रत्येक उपक्रमानंतर त्यांना त्यांच्या मताचे उत्तर लिहायचे आहेत या प्रश्नात. अशा प्रकारे इथे काही प्रश्न दिलेले आहेत. जेव्हा हे मनोरंजक कृती विद्यार्थी करतील, त्याच्याकडे लक्ष देऊन सोडवतील, तेव्हा त्यांच्यामध्ये नक्कीच एकाग्रतेचे मूल्य विकसित करतील. अशा प्रकारे आपण त्यांच्याकडून ह्या छोट्या छोट्या कृती, ते स्वतः हे छोटे छोटे कृती शिकणार आहे. आता गेमिंग झोन आलं बरं का. जेव्हा हे नावच येतं गेमिंग झोन करायचं आहे विद्यार्थी तुम्हाला, उद्या गेमिंग झोनचा प्रकल्पामधला गेमिंग झोन पूर्ण करायचा आहे, तर विद्यार्थी खूप खुश होतात. तर अशाच प्रकारे परत त्यांची मैत्रीण आलेली आहे ऑरो त्यांना भेटायला. तर ऑरोने इथे गेमिंग झोन बद्दल सांगितलेलं आहे आणि त्याच्याबद्दल माहिती सूचना सगळ्या इथे दिलेल्या आहेत. जसं त्यांना बागेत फिरून त्यांना अनेक नावांची फुले माहिती गाठली पाहिजे, फुले नावे शोधली पाहिजे. पण आपण फुले तोडू नये याची काळजी घेतली पाहिजे. तर त्यांना त्यांच्या आवडीनुसार आणि माहितीनुसार फुलांच्या नावांच्या चिठ्ठ्या बनवायच्या आहेत. मग हा गेम ते घरी सुद्धा खेळू शकतील किंवा त्यांच्या मित्रमैत्रिणी सुद्धा सोबत सुद्धा खेळू शकतील. त्यांना काय करायचं आहे, सदस्यांना एक एक करून फुलांची नावे असलेल्या चिठ्ठ्यांचे एक एक नावे घेण्यास सांगायचं आहे. तर त्यांना त्या सदस्यांनी त्या फुलांशी संबंधित यमकयुक्त शब्दांच्या जोडी सांगण्यास सांगायच्या आहे. आणि प्रत्येक उपक्रमासाठी त्यांना 1 मिनिट द्यायचा आहे आणि त्यांना सदस्याला 1 गुण द्यायचा आहे. तसेच त्या संबंधित, त्या फुलाच्या संबंधित त्यांना 1 वाक्य लिहायचं आहे. अशा प्रकारे हा ते मस्तपैकी गेमिंग झोन जेव्हा खेळतील तेव्हा वाक्य तयार करतील, तेव्हा नावांचा खेळ खेळण्यास ते सक्षम होतील. त्यांना बरेच फुलांची नावं माहिती पडतील. तेव्हा त्यांना एकमेकांशी म्हणजे घरच्यांशी आपण प्रेमाने कसा संवाद केला पाहिजे, आपण
स्वतःहून लीडर बनून एकमेकांसोबत कसा संवाद करायचा आहे, सभ्यतेची मुलं अशा त्यांच्यामध्ये विकसित होण्यास किंवा बिंबवण्यास आपण प्रयत्नशील असणार आहोत. आता पुढे वळणार आहोत आपल्या संस्कृती आणि वारसाकडे. जसं आपण इथे बघितलेलं की म्हणजे सुरुवातीला बघितलेलं की आपण मधुबनी पेंटिंग बद्दल बोलत आहोत. तर त्याचंच ऑरोनी पुन्हा सर्वांना मजेदार गोष्ट असं सांगितलेली आहे. ज्या प्रकारे तिने प्रदर्शनात भेट देऊन मधुबनी पेंटिंग हा प्रकार सांगितलेला आहे, तर आपण त्यांना एक नवीन इंट्रोडक्शन देणार आहोत, जी आपली संस्कृती आहे, जो आपला वारसा आहे त्याच्याबद्दल. मग मधुबनी पेंटिंगच्या बद्दल त्यांनी माहिती दिली आहे. जसं की ती पेंटिंग करताना एखादं दृश्य चित्रित करण्यासाठी काय लागतं मधुबनी पेंटिंग मध्ये, तर विशेष करून फुले, कीटक, झाडे, पक्षी, पाने यांचाच वापर केला जातो. असा वापर केला जातो आणि असा वापर करून जी पेंटिंग बनवली जाते, जे सुंदर चित्र बनवले जाते, त्याला मधुबनी पेंटिंग असं म्हणतात. तर ऑरोनी सांगितलेली माहितीनुसार नंतर त्यांना थोडासा विचार करायला वेळ द्यायचा आहे. तो वेळ दिल्यानंतर त्यांना पुढील प्रश्न करायचे आहे, सोडवायचे आहे. तर त्यांना ते चित्र दिलेलं आहे बरं का. तर त्या चित्रात त्या त्यांना काय काय गोष्टी दिसतात याची त्यांना यादी करायची आहे. जर पुन्हा एकदा त्यांच्या कल्पकतेवर आधारित त्यांना मुक्तपणे उत्तर द्यायला, आणि विद्यार्थ्यांना असे प्रश्न खूप आवडतात. रोजच्या रुटीनच्या प्रश्नांपेक्षा त्यांना स्वतः मी काहीतरी बनलोय. जसं आधी मी फूल बनलो आहे, नंतर मी कीटक बनलो आहे, नंतर मी मधमाशांचा प्रवास केलेला आहे, मी बाजारात कसं जातो हे बघितलेलं आहे, नंतर मी हे बघितलेलं आहे की मधाच्या ब्रँडचे नाव काय आहे. मग त्यांना हे द्यायचं आहे की आतापर्यंत आपण जे चित्र काढत आलेलो आहे चित्रकलामध्ये किंवा कधीही, चित्रांपासून हे मधुबनी पेंटिंग वेगळं कसं, हा विचार करून त्यांना लिहायचा. जर समजा या चित्राचा तुम्ही एक भाग असाल तर तुम्ही काय व्हाल. अशा प्रकारे त्यांना मधुबनी चित्राची पेंटिंग सुद्धा करायची आहे. हे मधुबनी तंत्र वापरून त्यांना हे जे पुढच्या पानावर दिलेलं आहे हे चित्र पूर्ण करायचं आहे. तर त्याच्यासाठी लागणाऱ्या काही सूचना सुद्धा दिलेल्या आहेत. म्हणजे एक सुंदरस असं निसर्गचे चित्र त्यांना करायचं आहे. पण याच्यात काय आहे, तर मधमाशा, फुले, झाडे, पक्षी आणि निसर्गातच आढळणाऱ्या कोणत्याही गोष्टींचा समावेश करायचा आहे. आपण इथे चौकोन, त्रिकोण म्हणजे असे जॉमेट्रिकल फिगर्स न वापरता निसर्गात आढळणाऱ्या गोष्टींचा वापर करून जी पेंटिंग, पारंपरिक रंग सुद्धा वापरायचे आहेत. तर पारंपरिक रंग कोणते असतात, हिरवे म्हणजे मधुबनी पेंटिंग मध्ये वापरणार नारंगी, हिरवे आणि लाल, पण ते त्यांच्या आवडीचे रंग सुद्धा वापरू शकतात. तर अशा गोष्टींचा वापर करून त्यांना सुंदरसं एक चित्र काढायचं आहे. आता हे चित्र तर तुम्ही बनवलेलं आहे, तर खाली प्रश्न, आपला प्रश्न काय आहे की जर या चित्राला नाव द्यायचं असेल तर तुम्ही नवीन काय नाव द्या आणि का हे नाव द्या. आता ते मधुबनी पेंटिंग बद्दल शिकले आहेत, तर त्याच्याबद्दल त्यांना थोडस तपशील आणि माहिती जी दिलेली आहे ती भरायची. तर ते प्रथम कुठे बनवले गेले, मग त्यांचे राज्य, प्रसिद्ध राज्य कोणते, तर हे त्यांच्या पालकांच्या मदतीने किंवा शिक्षकांच्या मदतीने किंवा कुठेही शोधून ते सांगू शकतील. या पेंटिंग मधील वैशिष्ट्य काय आहे, जे आधीच आपण त्यांना सांगितलेलं आहे वैशिष्ट्य. ऑरोनी सुद्धा मदत केली आहे हे वैशिष्ट्य सांगण्यासाठी. याच्यात वापरले जाणारे तंत्र काय आहे, त्यांनी पेंटिंग केल्यानंतर त्यांनी या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. जेव्हा ते हा उपक्रम करतील, मधुबनी मधुबनी शैलीतले चित्रकला तयार करतील, तेव्हा त्यांच्यात नाविन्य विकसित होतील. फुलांचा वापर कपड्यांसाठी रंग आणि रंग तयार करण्यासाठी कसा केला जाईल हे जेव्हा त्यांना कळेल, तेव्हा आपण त्यांना परत पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यास मदत करतो. अशा प्रकारे आपण त्यांना हे छोटे छोटे उपक्रम करून घेऊ. आता आरोग्य आणि निरोगीपण, बरं का, आपण घरगुती उपाय तर नेहमीच करत असतो, त्याच प्रकारे ऑरोला पण घरगुती उपाय केलेला आहे ऑरोनी. तर कशाचा वापर केलेला आहे,
आज आपला विषय मधच आहे तर मधाचाच वापर केलाय, आपला विषय फुल आहे तर फुलांचाच वापर केलाय. तसंच औरवने सांगितलेलं आहे की मधाचा वापर करून तिला झालेला सर्दी खोकला कसा बरा झाला. त्या आजीने काय केलेलं आहे, मधात लिंबू पाणी दिले आहे, कोमट पाण्यामध्ये तिने मध टाकलंय आणि लिंबू पाणी दिलेलं आहे. मग तिचा खोकला बऱ्याच प्रमाणात बरा झालेला आहे. तर अशा प्रकारे गुलाबाचा पण वापर होतो, म्हणजे फुलांचे क्रीम होतात, गुलाब पाणी होते. मग त्यांना काय करायचं आहे, मध आणि फुलांचा उपयोग लिहून तो त्यांना तक्ता पूर्ण करायचा आहे. मग परत आले काय तर प्रश्न. तर आता त्या प्रश्नांमध्ये की लोक मध का खातात हे त्यांना शोधायचं आहे. त्यांना आजी आजोबा किंवा पालकांना विचारून मधाला प्राचीन काळापासून औषध का मानले जाते हे बघायचं आहे. आता हे जाणून घेतल्यानंतर त्यांना फुलं मध आरोग्यासाठी किती महत्वाचे असतात या फायद्यांविषयी आणि उपयोगीविषयी माहिती मिळणार आहे. आता परत आलो आहोत संस्कृती आणि वारसाकडे. तर फुलांचा वापर कसा करता येईल, तर त्याचं त्यांनी छान उदाहरण दिलेलं आहे. तर फुलांच्या ऐवजी त्यांनी कागदी फुलं बनवून रांगोळी काढलेली आहे. सजावटीसाठी जरी औरवच्या भावानी तिला फुलं आणून दिली आहे, पण आपण तिच्या भावासारखं फुलं न तोडता आपण कागदी घरातल्या असणाऱ्या कागदांचा पुनर्वापर कसा करून रांगोळी काढू शकतो असं आपण औरोनी त्यांना माहिती दिलेली आहे. तर रांगोळी काढण्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे फुलांचा वापर न करता आपण घरात उपलब्ध असलेल्या जुन्या वस्तूंचा पुनर्वापर करून रांगोळी कसा काढू शकतो याच त्यांना काही मार्ग सुचवायचे आहे. मग रांगोळी काढण्यासाठी लागणारे साहित्य कोणते वापरतील, त्यांचा त्यांनी कोणता पर्याय शोधलेला आहे की ते कोणते साहित्य वापरणार आहे. मग रांगोळीची डिझाईन त्यांना काढायची आहे इथे. मग असं जेव्हा ते स्वतः म्हणजे हा जेव्हा तो उपक्रम करतील तर आपण खूप छान सांगू शकतो की तुम्ही त्यांचे फोटो सुद्धा काढून चिटकवू शकता, की तुम्ही जी रांगोळी बनवलेली आहे त्यांचा फोटो काढून व्हॉट्सअप सुद्धा करू शकता, कारण की शिक्षकांचा एक व्हॉट्सअप ग्रुप तर असतोच. आणि त्या रांगोळीबद्दल नंतर आपण शिक्षकांनी चर्चा करू शकतो. तेव्हा हे त्यांना नवीन जेव्हा माहिती पडेल की आपण घरातल्या वस्तू पुन्हा वापरून आपण रांगोळी काढू शकतो, तेव्हा त्यांना एकाग्रतेचे मूल्य, हाताने करणारे हे उपक्रम शिकताना त्यांना फुलांविषयी रांगोळी काढण्याचे मार्ग जेव्हा आपण वेगळे वेगळे मार्ग सुचवू तेव्हा त्यांच्यामध्ये नवीन काहीतरी शिकण्याची जिज्ञासा ही निर्माण होणार आहे. आता 21व्या शतकासाठी लागणारे कौशल्य. तर अशा वेळेस आपण आता प्रवास केलेला आहे फुलांपासून. तर तेच औरोनी सांगितलेलं आहे की हरिद्वारला जेव्हा ती गेलेली, हरिद्वारला गंगा नदी, तर तिने फुलांचा जो कचरा बघितलेला आहे त्याच्याने जे प्रदूषण झालेले आहे त्याच्याबद्दल तिने ते माहिती दिलेली आहे. म्हणजे हे जे पाणी आहे तेच पाणी लोक पिण्यासाठी वापरतात. मग आपण काय केलं पाहिजे बरं, आपण काय करू शकतो. मग आपण भारतातील मंदिरांचा फुलांचा कचऱ्याचं वाटा एकूण नदीच्या पाण्यांपैकी किती आहे, म्हणजे आपण नेमकी काय केलं पाहिजे याची जागरूकता आपण त्यांना करणार. मग त्यांना मित्रांशी, पालकांशी, शिक्षकांशी म्हणजे आपल्याशी येऊन चर्चा करू द्या. तेव्हा त्यांना मार्ग सुचवायचे आहे. त्यांना ही चर्चा करून फुलांच्या नासाडीची वाढ होण्याचे कारण शोधायचे आहे, का असं होतं. मग त्यांना एवढंच नव्हे तर त्यांना हे पण शोधायचं आहे की नद्या आणि इतर जलकुंभांमध्ये फुलं न टाकता त्यांचे विल्हेवाट करायचं कसं करू शकतो आपण. आणि मग ही जनजागृती जर आपल्याला करायची असेल आपल्या लेवलवर, म्हणजे 5वीच्या विद्यार्थ्याला जर ही जनजागृती करायची असेल तर खरंच ते करू शकतात का. मग हाही प्रयोग करून बघू शकतो आपण की खरंच आपले विद्यार्थी करू शकतात का. जेव्हा ह्या फुलांची विल्हेवाट लावण्याची कारणे जेव्हा ते शोधतील तेव्हा त्यांच्यामध्ये गंभीर विचारसरणी विकसित होण्यास मदत होईल. अशा प्रकारे त्यांना पर्यावरण विषयी
जागरूकतेचे मूल्यही आपण त्यांच्यामध्ये विकसित करणार आहोत. असे जेव्हा छोटे छोटे उपक्रम विद्यार्थी करतील तेव्हा. आता वळूया बातमीकडे. जर तुम्ही पहिल्या आठवड्यापासून हा प्रकल्पाचं जेव्हा आपण डिस्कशन करतोय ऑनलाईन, तेव्हापासून जेव्हा तुम्ही बघत असाल, तर पहिली दुसरीला आपण बातमी हा प्रकार टाकला नाही. पण नंतर नंतर आपण आपल्या काळात जेव्हा शिकलो, तेव्हा बातमी हा प्रकार खूप होता की आपण बातमीपत्र वाचायचो. पण आता हे बातमीपत्र खूपच विरळीत होत गेले. म्हणजे खूप कमी घरात बातमीपत्र येत असेल आणि विद्यार्थी हा बातमीपत्र वाचत असेल. म्हणजे त्या काळात आपल्याला सवय होती, आपल्या आजी आजोबा किंवा आई वडील आपल्याला सांगायचे, चल हा बातमीपत्रातला एक लेख वाचून काढ. मग आता आपण पुन्हा आपल्या रूढीकडे त्यांना वळवतोय, तर हे बातमी ते वाचतील. आणि त्यांना बातमी वाचण्यासाठी कोण मदत करते, तर त्यांची ऑरो. तर आता ह्या बातमी आहे, भारतातील फुलांच्या कचऱ्याचा पुनर्वापर करण्याची कल्पना किती चांगली आहे. तर ही कल्पना पवित्र कचरा नावाची उपक्रम, म्हणजे त्यांनी कसा उपक्रम चालू केलाय हे या बातमीमध्ये त्यांनी टाकलेलं आहे. म्हणजे जलकुंभामध्ये किंवा नद्यांमध्ये जे आपण फुलं टाकतो त्याच्यामुळे जल प्रदूषण होतं, म्हणजे एक मुख्य कारण आहे. मग त्यांची विल्हेवाट कसं लावू शकतो, तर त्यांचा एक पवित्र कचरा नावाचा त्यांनी एक सुंदर असा उपक्रम चालू केलेला आहे. आणि ह्या उपक्रमाला ग्रीन स्टार्स ऍपचा पुरस्कारही मिळालेला आहे. म्हणजे ते ह्या फुलाच्या पाकळ्या वाळवतात आणि उदबत्त्या बनवतात आणि देठ आणि मधल्या भागांपासून कंपोस्ट बनवतात. आणि खरंच हा प्रयोग चालू आहे बरं का. पवित्र कचरा म्हणजे ते आवश्यक प्रमाणात पाकळ्यांचे पावडर करतात. त्याच्या सहाय्याने सांगा म्हणजे. त्याच्या सहाय्याने कशा अगरबत्त्या तयार होतात हे हा उपक्रम त्यांना ह्या बातमीतून माहिती पडणार आहे. आणि हो, ही टीम जी हे तयार करते त्यांचं ते लोक ऑनलाईन सुद्धा विकतात, ते भेटवस्तू म्हणून सुद्धा देतात. मग आता वर जी माहिती दिली आहे, अरे खाली प्रश्न आहेत. मग त्यांना विद्यार्थ्यांना विचारायचं आहे, विद्यार्थ्यांना विचार करायला लावणारे प्रश्न विचारले आहेत आणि विद्यार्थ्यांनी स्वतः उत्तर द्यायचे. हा उपक्रम खरंच पर्यावरणासाठी चांगला आहे का? मग तुम्हाला वाटतं का तुम्ही या उपक्रमाचा भाग बनू शकाल? असे काही छोटे छोटे प्रश्न इथे विचारले गेलेले आहेत. मग टाकाऊ फुलांचा पुनर्वापर आपण कसं करू शकता, असेही काही प्रश्न विचारले. मग त्यांना मनोरंजनासाठी ते स्वतः करा, म्हणजे फुलांच्या मदतीने ते गुलाबजल कसे बनवू शकतील याच्या पायऱ्या दिलेल्या आहेत. म्हणजे त्या पायऱ्या त्यांनी वाचून स्वतः घरी जाऊन छोटस एक फुल गुलाबजल बनवू शकतील की नाही, हा उपक्रम करायचा आहे. जेव्हा हा उपक्रम विद्यार्थी समजून घेतील, त्यांचे उत्तर शोधतील, तेव्हा त्यांना नक्कीच इंटरनेट वापरून काही त्यांना मदत करायची आहे, की ते शोधणार आहेत की हा खराच प्रयोग आहे की नाही. मग आपण त्यांना इंटरनेट वापरायला सुद्धा सांगू शकतो. अशा वेळेस आपण त्यांना फुलांचा कचरा कसा कमी करतो याच्यासाठी संशोधन करायला लावणार आहोत. फुलांचा पुनर्वापर कसा करायचा आहोत हे त्यांना बेसिकली आपण त्यांना शिकवणार आहोत. आता त्यांचे रचनात्मक आणि कलेचा कोपरा. कलेचा कोपरा म्हटलं की मुलं फार खुश होतात बरं का. आपण मधमाशांचाच प्रवास केलेला आहे. तर त्यांना काय करायचंय, मधमाशांचे पोळं बनवायचं आहे. तर कागदाचा तुकडा घेऊन त्यात बबल वरॅप घेऊन मग ते कसं तयार करतील याच्या सुद्धा छानशा पायऱ्या नमूद केलेल्या आहे. त्यांना त्यांचं छानसं मधमाशांचा पोळ तयार करायचा आहे. तर पोळ तयार केल्यानंतर सूचनांचं पालन करून मधाचा पोळ बनवायचा आहे आणि दिलेल्या जागेत त्यांना चिटकवायचा आहे. किती सुंदर आहे की नाही हा उपक्रम. हा उपक्रम विद्यार्थ्यांना करायला नक्कीच आवडेल. जेव्हा हा उपक्रम बबल रॅप्स मधून मधमाशांचे पोळ स्वतः बनवते, तेव्हा त्यांच्यामध्ये
सर्जनशीलता आणि नाविन्यपूर्ण कौशल्य नक्कीच विकसित होण्यास मदत होईल. तर प्रत्येक विद्यार्थ्याला करायला सांगण्याऐवजी, म्हणजे प्रत्येक विद्यार्थी तर करूच शकतो हे, पण जर आपण हा टीम वर्क म्हणून दिला तर हा अजूनही खूप छान उपक्रम होईल. जेव्हा हे स्वतःहून विद्यार्थी करतील, पायऱ्या वाचतील, त्या पायऱ्यांचं पालन करतील आणि मधाची पोळे तयार करतील, तेव्हा त्यांच्यामध्ये एकाग्रतेचे मूल्य देखील विकसित होण्यास मदत होणार आहे. आता जसं आपण सांगितलेलं की स्वयंमूल्यमापन विद्यार्थ्यांनी तिसरी पासून आपण छोट्या छोट्या प्रयोगाने सुरुवात केली आहे. तर पाचवीत थोडेसे प्रश्न सुद्धा दिलेत बरं का आपण. तर आपण काय शिकलो, तर आतापर्यंत आपण जे जे शिकलो आहोत त्याच्याबद्दल सगळी इथे माहिती दिलेली आहे. तुम्ही सहमत आहात, तुम्ही पूर्णपणे सहमत आहात, तुम्ही असं तुम्हाला तिथे फक्त खून करायची आहे की मध कुठून येतो हे मी आता सांगू शकतो. म्हणजेच काय की मध बनवण्याची प्रक्रिया तुम्हाला समजली आहे का? मी टाकाऊ फुलांचा पुनर्वापर कशा पद्धतीने करू शकतो तुम्हाला समजलं आहे? हा स्वयंमूल्यमापन आपण न करता विद्यार्थी स्वतः करणार आहे. आता पाचवीतला विद्यार्थी आहेत, तर त्याला नक्कीच काही स्वतःची मतं मांडता येतील आणि जास्त प्रमाणे मांडू शकतात मत. त्याच्यासाठी त्यांना अजूनही प्रश्न दिलेले आहेत. तुम्हाला कोणता उपक्रम सर्वात जास्त आवडला आणि का, तर ह्याचा विचार त्यांनी करून घ्यायचा आहे. तर खरंच तुम्हाला या उपक्रमामध्ये एक चांगली व्यक्ती बनण्यास मदत झाली आहे? मग तुम्हाला ह्याच्यात आवडलेले 5 मुद्दे लिहा. असे त्यांना छोटे छोटे स्वयंमूल्यमापनाचे काही प्रश्न सुद्धा दिले आहेत. तिथे ते विस्तार करून ते स्वतःचे उत्तरे लिहू शकतील. तर आता या उपक्रमाचा एक सारांश म्हणून सांगते की आपण प्रत्येक उपक्रम त्यांच्यामध्ये कोणते मूल्य रुजवतात आहे किंवा 21व्या शतकातील कोणते कौशल्य जागरूक करणार आहेत, त्यांचे कोणते कौशल्य विकसित करणार आहे किंवा NEP चे कोणते घटक त्यांच्यामध्ये सामील आहेत प्रत्येक उपक्रमामध्ये आहे. जसं काय, आता जर मी घेतलं एखादं उदाहरण, एखाद्या उपक्रमातला छोटासा उदाहरण, भेसळी ओळखण्यासाठी मधाची चाचणी. जेव्हा उपक्रम हा डिस्कस केलेला बरं का, तर हा उपक्रमामध्ये काय केलेलं, पाण्यामध्ये आपण चाचणी केलेली. तर ते काय करणार आहे, ते स्वतःहून करणार आहे. तर ते जेव्हा स्वतःहून करतील तर त्यांचा तर्क वितर्क ते स्वतःहून लावणार आहेत. मग हा वैज्ञानिक तर्क ते लावणार आहे, स्वतःहून अनुभवणार आहेत, संशोधन करणार आहेत. म्हणजेच आपण त्यांच्यामध्ये संशोधन आधारित शिक्षण आपण त्यांना प्रेरित करतो. अशा प्रकारे त्यांच्यामध्ये मूल्य, जीवन कौशल्य, या 21व्या शतकासाठी लागणारे कौशल्य म्हणजे समस्या सोडवण्याचे कौशल्य असो किंवा लीडरशिप, नेतृत्व आणि जबाबदारी असो, किंवा त्यांच्यामध्ये प्रभावी संवादन किंवा चर्चा आधारित शिक्षण असो, हे आपण त्यांच्यामध्ये जॉयफुल आणि एंगेजिंग लर्निंग असो कसं विकसित करणार आहे. विद्यार्थी स्वतःच स्वयंमूल्यमापन कसं खेळणार आहे, पर्यावरणाकडे कसे वळणार आहे, हे हे सगळं आपण ह्या प्रकल्पाद्वारे करणार आहोत आणि मुलं खूप छान प्रकारे हा प्रकल्प करणार. कोणाला काही प्रश्न असल्यास कृपया हँड रेस करावा. फीडबॅक फॉर्म हा रोज प्रमाणे आजही चॅट मध्ये दिलेला आहे, तो कृपया भरावा. आज जी माहिती आपल्यासोबत मी सांगितलेली आहे ती आपल्याला नक्कीच उपयुक्त पडतील अशी मी आशा करते. आपण सर्व शिक्षकांनी आणि मुख्याध्यापकांनी आज जो आपला सहभाग नोंदवला आहे त्याबद्दल आपले सर्वांचे हार्दिक धन्यवाद देत आहे. आणि आंतरराष्ट्रीय कक्षाच्या विभाग प्रमुख सौ मनीषा यादव मॅडम यांच्या परवानगीने मी आजचे सत्र संपले असे जाहीर करते. धन्यवाद.